नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज घरीच भगरीचं पीठ बनवून दाखवणार आहे आणि भगरीच्या भाकरी पण बनवणार आहे. त्यासोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवणार आहे. आता मी इथं भगर घेतलेलं आहे अर्धा किलो. तर मी अर्धा किलोमधलं एक वाटीभर बाजूला काढून घेतलेलं आहे. आता ही भगर छान असं धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये बारीक खडे असतात. तर अशा पद्धतीनं भगर धुवून घ्यायचं आहे आणि वाटीच्या बुडाला खडे राहतात त्यामुळं. आता इथं भगर धुवून झालेला आहे. चाळणीमध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीनं मी आणखीन पातेल्याच्या बुडाला पण खडे असू शकतात म्हणून डबल मी अशा पद्धतीनं धुवून घेतलेलं आहे. आता ही किचन टॉवेल आहे त्यावर असं पांघरून घ्यायचे आणि छान असं वाळवून घ्यायचे. जास्त कडक पण ही भगर वाळवून घ्यायचं नाही. थोडंसं ओलसर असतानाच दळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एकदम छान असं वाळलेलं आहे आणि थोडंसं ओलसर पण आहे. ओलसर असताना वाटल्यावर लवकर बारीक असं पीठ तयार होते. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटीभर भगर टाकलं होतं आणि एकदम बारीक असं पीठ तयार झालं. बघू शकता. आता मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे पीठ आणि अशाच पद्धतीने मी सर्व पीठ तयार करून घेणार आहे भगरीचं. आता हे पीठ ओलसर असते त्यामुळे याला उन्हात वाळत घालायचे आणि नंतर कधी पण भाकरी बनव तर ह्याच्या भाकरी तुम्ही बनवू शकता. आता इथे मी पीठ उन्हात वाळत घालणार आहे आणि नंतर याची भाकरी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर या पिठाची भाकरी बनवताना गरम पाणी वापरायचं. तर एकदम उकळतं पाणी वापरायचे. आता इथे मी पीठ वाळलेलं आहे. आता मी एका भाकरीचं पीठ एका ताटात घेणार आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे. आता इथं पीठ छान असं मळून घ्यायचे. तर गरम पाण्यामुळे एकदम छान असं चिकटपणा येतो. आता हे पीठ एकदम छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता याची भाकरी बनवून घेणार आहे. तर याची थोडीशी जाडसर भाकरी छान लागते. यासाठी थोडीशी मध्यम आकाराची गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. आता याच्यावर तव्यावर भाकरी टाकलेली आहे. आता याला वरच्या बाजूला पाणी फिरवून घ्यायचे अशा पद्धतीनं आणि खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची. आता ही भाकरी दोन्ही बाजूनी छान खमंग अशी भाजून घ्यायची. तर आणखीन खालचा भाग भाजलेला नाही त्यामुळे भाकरी उलटत नाही. भाकरी बनवत असताना गॅस मोठाच ठेवायचे.
आता इथं भाकरी भाजून झालेली आहे, बघू शकता. आता मी गॅसवर ह्या भाकरीला भाजून घेणार आहे. तुम्हाला जर शाबूचा भगरीच्या भाताचा किंवा कशाचा जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं भाकरी बनवून खाऊ शकता तुम्ही. तर एकदम छान अशी खमंग भाकरी तयार झालेली आहे. आता याच तव्यावर मी मिरची भाजून घेणार आहे हिरवी. तर बघू शकता आता तुम्हाला ही भाकरी मोडून दाखवलेली आहे, बघू शकता. एकदम छान अशी भाकरी तयार झालेली आहे. आता याच तव्यामध्ये तेल टाकायचे थोडं आणि हिरवी मिरची टाकून भाजून घ्यायचे. तर आता या मिरचीचा मी ठेचा बनवणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. बटाट्याची भाजी पण एकदम छान चवदार लागते या भाकरीसोबत. आता इथे मिरची भाजून